काही लोक म्हणतात की बाबा ती दोन ऍडल्ट्स आहेत, ते कन्सेन्शुअल आहे, त्या दोघांच्या मान्यतेने होत आहे वगैरे वगैरे वगैरे. पण मला असं वाटतंय, एक तर हे शासकीय जागेत केलं गेलं, हा पहिला प्रश्न. हे कसं झालं, तिथे दारूच्या बाटल्या दिसत आहेत, हे सगळं व्हिडिओ शूटिंग जे केलं गेलंय ते डेफिनेटली त्यांनी ब्लॅकमेलिंगसाठी केलं, याच्यात काहीच शंका नाही. पण आपण करतोय काय याचं भान असणं हे नक्कीच गरजेचं होतं. जिरवळांसारखी माणसं, आणि त्याचे मी एक नाही अनेक फोटो, म्हणजे एकदाच ते त्या व्यक्तीला भेटले असं नाही, तर असंख्य फोटो मी माझ्या ब्रॉडकास्ट ग्रुपवर देखील टाकले. तर ते अनेकदा ह्या ज्या आहेत, हे पवन यादव म्हणून, ते प्रत्येकाला भेटायचे. सगळ्या राजकारण्यांबरोबर त्यांचे नेहमीप्रमाणे फोटो आहेत. इतकंच नाही तर एका विधानसभेत जाऊन सुद्धा त्यांनी भाषण केलं होतं. तर हे सगळं बघून ना, राजकारण आपण कुठच्या स्थितीला नेतोय. महाराष्ट्राने खरंच याचा एक गंभीर विचार करावा, आणि सगळ्यांनी खरं तर मुख्यमंत्र्यांना एक पत्र पाठवलं पाहिजे की ही जी घाण चालली आहे ना, ही आता कुठेतरी थांबवा, कुठेतरी हा सगळ्याला आता तुम्ही आळा घाला. आणि जिरवळांना सुद्धा आता हे सगळं बघून खरंच म्हणजे किळस येते हे बघून की काय करतायत ही माणसं. आणि याच्यात अनेक गोष्टी मला कळल्यात, पण मला त्या माध्यमांसमोर बोलता येणार नाहीयेत. तर काय चाललंय याचा महाराष्ट्राने आता गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे, असंच मला वाटतं.